नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की हुकलूक पट्टी कशा पद्धतीने जोडायची आपल्या ब्लाऊजला. तर आज आपण बघणार आहोत की मागचा गळा कशा पद्धतीने कटिंग करायचा, शोल्डर कसे जोडायचे आणि गोटपट्टी कशी लावायची हे आज आपण बघणार. खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीने मी तुम्हाला गोटपट्टी लावायला आज शिकवणार आहे. तर अगोदर आपण आता मागचा गळा कटिंग करून घेऊयात. मागचा भाग तर तुम्हाला अगोदर दाखवलंच होता की टक्स कसे घ्यायचे आणि पट्टी कशा पद्धतीने जोडायची. तर आज आपण बघणार आहोत की गळा कटिंग कसा करायचा. तर आता आपण 2.5 इंच गळ्याची रुंदी घेणार आहोत आणि उंची घ्यायची आहे आपल्याला गळ्याची 8 इंच. इथंही आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि पूर्ण असं चौकोन व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. आणि याला गोल असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे. बघू शकता छान असा आकार गोल देऊन घ्या. तर आता इथपर्यंत तुम्हाला लक्षातच आलं असेल. तर आता आपण गोल गळा कटिंग करून घेऊयात. तर तुम्हाला दाखवते कसा आपला गळा छान असा कटिंग झालेला आहे. तर बघू शकता छान असा व्यवस्थित असा गळा आपला गोल कटिंग झालेला आहे. तर आता आपण अगोदर शोल्डर जोडून घेऊया. तर हे पुढचे भाग आपण कशा पद्धतीने तयार करायचं हे बघितलं होतं. तर आता आपण शोल्डर जोडूया. तर शोल्डर जोडताना अगोदर हे बघा, तर हा व्यवस्थित असं ठेवून घ्या. असं उलट्या दिशेनं असं हे करा आणि डाव्या साईडला डावी साईड आणि उजव्या साईडला उजवी साईड घ्या आणि व्यवस्थित पट्टीला म्हणजे मागची आणि पुढची पट्टी व्यवस्थित आली की नाही चेक करून घ्या. आणि नंतर टेपनं 1/2 इंच वरती शोल्डर आपल्याला धरायचं आहे. बघू शकता व्यवस्थित असा 1/2 इंच. आणि अंदाज येत नसेल तर पूर्ण पट्टीनं असं लाईन आखून घ्या. एवढं व्यवस्थित अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर या साईडला पण आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. अर्धा इंच ह्या साईडला पण घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता दोन्ही साईडला व्यवस्थित अशी अर्धा इंच मी टीप मारून घेतलेली आहे. तर आता आपण बघूयात गोटपट्टी कशा पद्धतीनं जोडायची. तर गोटपट्टी लावायच्या अगोदर आपल्याला बऱ्याच गोष्टी चेक करून घेणं गरजेचं आहे. तर जसं काही ह्या 2 पट्ट्यांचं अंतर व्यवस्थित आहे की नाही, गळा व्यवस्थित राऊंड शेप आलाय की नाही ते पण तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. त्याच्यानंतर मागच्या साईडला पण व्यवस्थित शोल्डर जोडून व्यवस्थित फिनिशिंग आलंय की नाही हे सगळं अगोदर चेक करून घ्या आणि मग गोट लावायला सुरुवात करा. तर आता आपण तर आता आपण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये गोट लावून घेणार आहे. तर का तर तुम्हाला व्यवस्थित गोट दिसण्यासाठी आणि पट्टी कशा पद्धतीने मी जोडली हे दिसण्यासाठी मी कॉन्ट्रास्ट कलर घेतलेला आहे. तोच कलर घेतला असता तर कदाचित तुम्हाला गोट कसा लावलाय कशा पद्धतीने मी टीप मारून घेतली हे दिसणार नाही. त्यामुळे मी हा थोडासा जांभळ्या कलरचा कापड घेतलेला आहे. तुम्हीही जर साडीमध्ये कॉन्ट्रास्ट कलर असेल 2 टाईपमध्ये साडी असेल तर तुम्ही पण नक्की कॉन्ट्रास्ट कलरचा गोट नक्की लावू शकता. तर आता आपण 1 इंचाचं क्रॉसमध्ये आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्यात म्हणजे स्ट्रेट घ्यायच्या नाहीत. गोट जर लावणार असाल फिनिशिंग पट्टी पण लावणार असाल तर क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घ्या. तर बघू शकता हे असं क्रॉसमध्ये आपल्याला 1 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे.
सुरुवातीला तुम्ही 1 इंचाची पट्टी कट करून घ्या, कारण काय होतं बऱ्याच वेळा सुरुवातीला गोट करताना बरेच प्रॉब्लेम येतात, गोट व्यवस्थित येत नाही, गोट वेडावाकडा येतो. त्यामुळे शक्यतो पट्टीची रुंदी जास्त ठेवा आणि नंतर तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर मग तुम्ही गोटची जी पट्टी आहे ना त्याची रुंदी तुम्ही नक्की कमी ठेवू शकता. तर अशा क्रॉसमध्ये पट्ट्या आपण कट करून घेऊयात अगोदर. तर आता ह्या पट्ट्या मी कट करून घेते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घ्या. तर आता बघू शकता ह्या पट्ट्या मी 3 कट करून घेतलेल्या आहेत. 3 भरपूर होतात ह्या पट्ट्या. आता जे आहे ना हे बघू शकता हे क्रॉस आहे, इकडे हे टोक आलेलं आहे, इकडे हे टोक आलेलं आहे. तर हे असं क्रॉसमध्ये ठेवा आणि मधून अशी व्यवस्थित टीप मारून घ्या. असं बघू शकता तुम्ही कसं जोडलेलं आहे, अशी टीप मारून घ्या. तर या साईडला पण आपण असंच करायचं आहे पुढची पट्टी जोडताना. तर हे बघू शकता हे अशा पद्धतीने मी पट्टी जोडून घेतलेली आहे ही एकमेकाला. आता एका साईडला आहे ना आपल्याला बारीक असा फोल्ड करून घ्यायचा आहे 1 इंचाचा. व्यवस्थित अशी एकसारखा फोल्ड घ्या, कमी जास्त करू नका. सुरुवातीला तुम्ही गोट करताना थोड्या साध्या साध्या कपड्यावर करा, डायरेक्ट ब्लाऊज पीसवर गोट करू नका. त्याची प्रॅक्टिस तुम्ही जे छोटे छोटे ब्लाऊज पीसचे तुकडे असतात ना त्याच्यामध्ये करा, म्हणजे ब्लाऊज पीस पण खराब होणार नाही. 2-3 वेळा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला खूप सुंदर आणि खूप छान गोट जमणार आहे. तर आता बघू शकता व्यवस्थित लेवल करून घ्यायचे आपल्याला. बऱ्याच वेळा गोटपट्टी जोडताना थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं, त्यामुळं व्यवस्थित लेवलमध्ये करून घ्या. तर अशा पद्धतीनं बघा पट्टी व्यवस्थित लेवलमध्ये मी करून घेतलेली आहे. तर आता आपण पूर्ण ब्लाऊजला पट्टी जोडून घेणार आहोत. तर इथून आपल्याला आता सुरुवात करायची आहे. तर ही बघू शकता ही शिलाई इकडं आलेली, इकडं प्लेन पट्टी आहे. तर आता आपण असं इथं बारीक असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला 1/2 इंचाचा आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आणि इथून 1/2 इंच अंतर ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता इथून मी मार्किंग करून तुम्हाला दाखवते. 1/2 इंच अंतर ठेवून इथून आपल्याला सुरुवात करायची आहे टीप मारायला. व्यवस्थित शिस्तीत अशी टीप मारून घ्या. पट्टी आहे ना ती जास्त खेचू पण नका आणि जास्त लूज पण सोडू नका. थोडीशी नकळत त्याला हे करा, म्हणजे ओढा, जास्त पण ओढू नका. जिथं राऊंड शेप येतो ना तिथं थोडंसं ओढा ही पट्टी जी आहे ना, त्यामुळे गोल राऊंड शेप आहे ना व्यवस्थित येतो.
नकळत पोडापट्टी. आणि एकसारखं शक्यतो अंतर ठेवा, कारण कमी जास्त अंतर ठेवलं तर गोट सुद्धा आपला कमी जास्त होऊ शकतो. एकसारखा आणि सेम असा गोट आपला येत नाही, त्यामुळे अंतर आहे ना ते सेम ठेवा. जर सुरुवातीला अवघड जात असेल तर तुम्ही सुरुवातीला मार्किंग व्यवस्थित करून घ्या 5 इंचाची, म्हणजे त्या मार्किंगवरनं तुमची टीप व्यवस्थित येईल. तर इथे आपण 5 इंच फोल्ड करून घेणार आहोत, थोडंसं लॉक करून घेणार आहोत मागं पुढं असं टिप करून. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं मी पट्टी जोडून घेतलेली आहे. कुठं कमी जास्त होत असेल तर ते पण तुम्ही कट करून घ्या. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, जिथून आपण टीप मारायला सुरुवात केलेली आहे ना पट्टी जोडायला, तिथून बारीक बारीक असे कट मारा, जेणेकरून कट मारल्यावर काय होतं की व्यवस्थित राऊंड शेप येतो, म्हणजे असा वेडा वाकडा येत नाही, व्यवस्थित आपला राऊंड शेप येतो. त्यामुळे ह्या गोष्टी पण जे बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्या तुम्ही काळजीपूर्वक करा, म्हणजे तुमचा गोट अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित सुपिरियर येणार. असे टिपेच्या अलीकडं कट मारून घ्या, टिपेच्या पलीकडं कट मारू नका, म्हणजे टीप जिथं आहे ना तिथे अलीकडच्या साईडला. तर बघू शकता मी एक अर्धा इंचावरती अशी कट मारून घ्या व्यवस्थित पूर्ण गळ्याला. तर आता आपण काय करणार आहोत की हे बघू शकता, हे जे कापड आहे ना आणि हे कापड हे आतल्या साईडला पूर्ण शिलाई ढकलून हे आपल्याला असं घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित, आणि बरोबर मध्ये जे हे आहे ना म्हणजे गॅप, तिथून आपल्याला टीप मारून घ्यायचे. आतलं पण फिनिशिंग आपल्याला खूप सुंदर येणं गरजेचं आहे, आणि आतून सुद्धा जसा बाहेरनं ब्लाऊज छान दिसणं गरजेचं आहे तसं आतून पण दिसणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं धरलेलं आहे. हे अशा पद्धतीनं आपली टीप ह्याच्यावरनं गेली पाहिजे व्यवस्थित. आता 5 इंच हे बघू मध्ये जो गॅप आहे ना तिथून आपल्याला टीप मारून घ्यायची, इकडं तिकडं टीप मारायची नाही आपल्याला. आणि गोट करताना नेहमी शिस्तीत आणि सावकाश करा, घाई गडबड अजिबात करू नका, कारण पूर्ण ब्लाऊज ना गोटवर अवलंबून असतो. गोट जर व्यवस्थित आला नाही तर पूर्ण ब्लाऊजचं पूर्ण शेप जातो आणि व्यवस्थित वाटत नाही. गोट करणं अवघड नाही आहे, थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर नक्की तुम्हाला गोट जमणार आहे. तर असं व्यवस्थित शिस्तीत मारून घ्या टीप. गोटला जास्त ओढाताण खेचाखेची करू नका, कारण जसा आकार आहे ना आपला तसा आकार अजिबात येत नाही. तुम्ही जर खेचाखेची केली आणि घाई गडबड जर गोट करायला केली तर गोटचं पूर्ण पाठीमागचं फिनिशिंग बिघडून जातं, आकार बदलतो. त्यामुळं थोडंसं शिस्तीत गोट मारण्याचा प्रयत्न करा. पूर्ण कापड पाठीमाग जसं टीप मारल्यानंतर पाठीमागे थोडंसं असं ओढा, नकळत, जास्त नको, म्हणजे कापड पाठीमाग व्यवस्थित पुढच्या साईडला सरकलं पाहिजे त्यासाठी. बघू शकता आता हे आपलं गोट होत आलेलं आहे. इथे फ्रंट साईडला आलेला आहे गोट करत करत.
तर बघू शकता कसा सुंदर असा आपला गोट झालेला आहे. इथून तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित, कुठंही कमी जास्त झालाय का तुम्ही बघू शकता. किती व्यवस्थित सुपेरियर आणि एकसारखा आपला असा गोट आलेला आहे. हा येण्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल 2-3 वेळा. 2-3 वेळा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला असा सुंदर आणि सुपेरियर असा गोट होणार आहे तुमच्या ब्लाऊजचा. तर बघू शकता किती छान असा गोट आलेला आहे. म्हणजे तुम्हीही तुमच्या ब्लाऊजवरती कॉन्ट्रास्ट साडी असेल तर नक्की असा गोट बनवा. आणि आतल्या साईडला पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता. कुठंही सुतं आणि हे बाहेर आलेले नाही आहेत आणि व्यवस्थित आतून पण प्लेन सुपेरियर आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही गोट लावाल तर बघू शकता उलट्या दिशेनं उलटवत पण नाही आहे. म्हणजे बराच वेळा काय होतं, गोट लावला की असा उलटा पडतो, पण तो उलटाही पडलेला नाही. व्यवस्थित प्लेन सुपेरियर आलेला आहे. व्यवस्थित चापून छान बसलेला आहे. कुठंही म्हणजे कमी जास्त असा झालेला नाही आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं जसं मी तुम्हाला क्रॉस पट्टीचं कटिंग दाखवलं, पट्ट्या कशा जोडायचं ते दाखवलं, टीप कशी मारायची, गोट कशा पद्धतीनं घ्यायचं, ह्या पद्धतीनं जर तुम्ही गोट तयार केला तर गोटच्या बाबतीत कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि खूप सुपेरियर आणि खूप फिनिशिंग सहित तुमचा गोट येणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की भाई कशी जोडायची. तर चला मैत्रिणींनो, भेटूया उद्या. बाय.